तर नमस्कार मंडळी, महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत जे ॲप आहे नारी शक्ती दूत, या ॲपमध्ये आता तुम्ही एडिट करू शकता. जर काही तुमची चूक झाली असेल तर ते चूक दुरुस्ती करू शकता. नवीन ॲप तुम्ही त्या ठिकाणी अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा. नसेल तर अपडेट करून घ्या. अपडेट आला असेल तर त्यामध्ये एडिट करण्याचे ऑप्शन आले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही अगोदर एकदा एडिट केल्यानंतरनं पुन्हा तुमचा फॉर्म एडिट केला जात नाही. त्यामुळे तुम्ही एडिटचं ऑप्शन केल्यानंतरनं ओपन ही माहिती सर्व व्यवस्थित आहे का बघा. त्या ठिकाणी सर्व प्रॉपर माहिती भरा. नंतरच तुम्ही सबमिट करा. कारण पुन्हा एडिटचा ऑप्शन येत नाही. फक्त आणि फक्त एकदाच एडिटचा ऑप्शन येत आहे. त्यामुळे आलेली संधी आहे तुमच्यासाठी एक एडिटचं ऑप्शन. ते एडिट करण्यासाठी जर तुमच्या फॉर्ममध्ये काय चूक असेल तर ती दुरुस्त करा आणि नव्याने ॲप ओपन करा. ते अपडेट करा. त्यामध्ये काही बदल झाले आहेत, चेंज झाले आहेत. तर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.